नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचे आपल्या अविरत या चॅनेलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण खंडोबा भक्तीतल्या काही महत्त्वाच्या परंपरा आणि पूजाविधी अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. हिंदोळा उत्सव, तळी भंडार व्रत, वारी मागणे, वारी करणे यासोबत खंडोबाच्या पूजेत वापरल्या जाणाऱ्या हळद, दवना, खोबरे यांसारख्या वस्तूंचं महत्त्वही आपण जाणून घेऊ. या सगळ्यांमागे सुंदर कथा, श्रद्धा आणि संस्कृती दडलेली आहे. चला तर मग खंडोबाच्या भक्तीचा हा संपूर्ण प्रवास समजून घेऊया. मंडळी, खंडोबा देवतेचे धार्मिक विधी, कुलधर्म, कुलाचार, विविध व्रते तसेच खंडोबाच्या देवता, परिवारात पूजल्या जाणाऱ्या देवता आणि उपासनेत देवघरात पूजल्या जाणारी पूजा प्रतीके यांबद्दल संपूर्ण माहिती पाहूया. तर सर्वप्रथम आपण खंडोबा परिवारातील देवतांविषयी माहिती पाहूया. हेगडी प्रधान हा खंडोबाचा प्रधान मानला जातो. कन्नडमध्ये हेगडी या शब्दाचा अर्थ प्रधान असा होतो. मणिमल्लाबरोबरील युद्धात शंकराचा प्रधान म्हणून विष्णूने काम पाहिले होते. तो मूळ हेगडी प्रधान विष्णू असल्याचे मानले जाते, परंतु जनश्रुतीनुसार हा माळसेचा भाऊ असल्याचेही सांगितले जाते. तर काही जनश्रुतीत तो बाणाईचा भाऊ होता व बाणाई विवाहानंतर तो प्रधान बनला असे सांगितले जाते. देवी म्हाळसा ही खंडोबा देवाची प्रथम पत्नी असून समुद्र मंथनावेळी विष्णूंनी मोहिनी रूप धारण केले असताना मोहित झालेल्या शंकरांना विष्णूंनी पुढील अवतारात मोहिनी रूपात पत्नी होण्याचं वचन दिलं होतं. या वचनाप्रमाणे ते खंडोबा अवतारात म्हाळसा रूपाने खंडोबाची पत्नी झाल्याचे मानले जाते. काही कथानुसार म्हाळसा ही मोहिनी रूप घेतलेली पार्वती असल्याचे सांगतात. खंडोबांच्या अश्वारूढ प्रतिमेमध्ये खंडोबा देवतांसोबत म्हाळसा देवीही दिसते. देवी बानाई ही खंडोबा देवांची दुसरी बायको. ही धनगर समाजाची असल्याचे मानले जाते. तर काही कथांमध्ये ती धनगरांनी सांभाळ केलेली बाणासुराची मुलगी असल्याचे मानतात. ती पार्वतीची दासी जया असून पार्वतीने दिलेल्या वचनामुळे ती खंडोबाची पत्नी झाल्याचे मानले जाते. या बाणाईच्या दर्शनाने फुललेला खंडोबा देव जेजुरी सोडून एका वृद्ध धनगराचे रूप घेऊन तिच्या घरी धनगरवाड्यात चाकरी करू लागला. आपले खरे रूप दाखवून प्रेमबळाने तिला खंडोबांनी वश केले व श्रावण पौर्णिमेस तिच्याशी लग्न करून जेजुरीस आणले. खंडोबा देवांचा घोडा. भगवान शंकर हे मणियुद्धाच्या वेळेस मणी घोड्यावर स्वार होऊन युद्धास निघाला. त्यावेळेस शंकराने चंद्रास घोडा होण्याची आज्ञा केली व ते चंद्ररूपी अश्वावर स्वार होऊन युद्धास गेले. त्यामुळे खंडोबाचा अश्व चंद्राचे रूप मानले जाते. तर मणीच्या वधावेळी मणीने आपले वाहन अश्व हे खंडोबांनी धारण करावे अशी विनंती केली, म्हणून खंडोबा देवाने अश्व हे वाहन धारण केल्याचे मानले जाते. श्वान म्हणजेच कुत्रा. धनगरांची मेंढरे खाणाऱ्या वाघास खंडोबांनी शापित केल्याने त्याचे कुत्रे झाले व खंडोबांनी त्यास आपले वाहन केले अशी एक कथा आहे. तर आता आपण खंडोबा देवाची देवघरातील पूजा प्रतीके कोणती आहेत याबद्दल माहिती पाहूया. खंडोबाचा टाक. सर्वच कुलदेवतांच्या टाकाप्रमाणे खंडोबाचा टाकही पंचकोनी असतो. तो चांदीचा असावा व त्यामागील बाजूस तांब्याची पाट असावी असा संकेत आहे. खंडोबाच्या टाकामध्ये खंडोबा व म्हाळसा यांची द्विभुज अश्वरूढ प्रतिमा असते. खंडोबा देवाच्या एका हाती खड्ग असते व म्हाळसा देवींच्या हाती त्रिशूळ असते किंवा तिचे हात रिक्त असतात. घोड्याच्या पायामध्ये कुत्रा असतो. ज्यांचे कुलदैवत खंडोबा आहे अशा सर्वांच्या देवघरात खंडोबा देवाचा टाक असतो. खंडोबाची मूर्ती. खंडोबा देवाची देवघरातील मूर्ती या धातूंच्या असतात. या अश्वारूढ असून कधी द्विभुज तर कधी चतुर्भुज असतात. चतुर्भुज मूर्तीच्या हातात खड्ग, त्रिशूल, डमरू, पानपत्र दिसते, तर द्विभुज मूर्तीच्या हातात खड्ग दिसते. खंडोबा देवाची देवघरातील इतर पूजा पत्रिके कोणती आहेत याबद्दल माहिती पाहूया. दिवटी पुदली ही धातूपासून बनवलेली असते. दिवटीच्या वरील भागात एक पात्र असते. त्यात कापडाचा पलिदा लावून त्याच्यावर बुदलीने तेल टाकून जाळले जाते. खरे तर हे मशालीचेच वेगळे रूप. या दिवटीचा उपयोग देवाला ओवाळण्यासाठी केला जातो.
खंडोबाच्या कुलाचारात महत्त्वाचे स्थान असल्याने कुलदैवत खंडोबा असणाऱ्या सर्वच घरात दिवटी असते. गाठा हा सुताचा अथवा पंचधातूचा किंवा चांदीचा गोप असतो. सुताच्या दुहेरी पट्टीवर उलट्या कवड्या लावलेल्या असतात. गोफाच्या एका बाजूचा वेढा व दुसऱ्या बाजूच्या गाठी वेड्यात गुंतवून तो गळ्यात घालता येतो. धातूचा गोफही दुहेरीच असतो. त्यावर धातूच्या कवड्या असतात व एका बाजूस कळस असतो. तो कळस वेड्यात गुंतवून तो गळ्यात घातला जातो. गाठा हे एक बंधन आहे. खंडोबाशी असलेल्या बांधिलकीचे प्रतीक आहे. वाघ्या मुरळीची दीक्षा घेताना ते घातले जाते. वाघ्या मुरळीच्या देवघरात तो असतो. खंडोबाचा उत्सव व कुलाचाराच्या प्रसंगी तो गळ्यात धारण केला जातो. ज्या घरामध्ये घर वाघ्याची परंपरा आली असेल अशा परिवारांच्या थोरल्या कुटुंबात तो परंपरेने असतो. शिक्का हे गोठ्याचेच प्रतीक रूप आहे. धातूच्या पट्टीचे गोलाकार कडे म्हणजे शिक्का. हा पंचधातू अथवा चांदीचा असतो. ज्यांना गाठा करणे शक्य नाही किंवा देवघरात पूजेसाठीच ठेवायचा आहे अशा परिवाराच्या देवघरात शिक्का वापरला जातो. घोळ हे एक लोखंडी कड्याचे बनलेले नादवाद्य आहे. लोखंडाचे 3 अंडाकृती कड्या एका बाजूने मुठीत धरण्यासाठी एकत्र जोडलेल्या असतात व दुसऱ्या बाजूने विभक्त असतात व त्यामध्ये गोल कड्या अडकवलेल्या असतात. घोळ मुठीत धरून हलवल्यावर अडकवलेल्या गोल कड्या एकमेकांवर आदळून नाद निर्माण होतो. हे वाघ्या मुरळीचे वाद्य आहे. कोटंबा हे आयताकृती भिक्षापात्र असते. ते लाकडाचे किंवा धातूचे असते. वाघ्या मुरळी वारी मागताना यांचा उपयोग करतात. भाविक भक्त कुलाचाराच्या वेळेस व वाघ्या मुरळी वारी मागताना या कोटंब्याची पूजा करून कोटंबा धनधान्याने भरून दान करतात व तुझ्या उपासकाचे पूर्ण पात्र आम्ही भरले आहे, तू आम्हाला आमचे आयुष्य भरभरून दे, हे दान खंडोबाला मागतात. भंडारी ही वाघ्या मुरळीकडील भंडाराची छोटी पिशवी असते. हिला गळ्यात अडकवण्यासाठी मोठी दोरी असते. भंडारी गळ्यात घातल्यावर ही पिशवी कमरेवर येते. वाघ्या मुरळी यातील भंडारा भक्तांना लावतात. जुन्या काळी ही पिशवी वाघाच्या कातडीची असावी असा संकेत होता. लंगर कड्यांची मोठी लोखंडी साखळी म्हणजे लंगर. वाघ्या जागरणाचा विधी झाल्यावर ही साखळी तोडतो. याला लंगर तोडणे असे म्हणतात. वाघ्याने हिसका दिल्यावर तुटलेला लंगर शुभ मानला जातो. लंगर न तुटणे अशुभ मानले जाते. एकेकाळी एका वाघ्याची थट्टा म्हणून खंडोबाचा निंदक असणाऱ्या ब्राह्मणाने त्याला, तुझा खंडोबा खरा असेल तर तुझ्या एका झटक्यात तिथे पडलेली लोखंडी साखळी तुटेल असे आव्हान दिले. त्यामुळे वाघ्याने एक हिसका देताच ती साखळी तुटली. तेव्हापासून हा लंगर वाघ्या खंडोबाच्या शक्तीचे प्रतीक म्हणून तोडू लागला अशी जनश्रुती आहे. घाटी 2 छोट्या घंटा आणि मध्यभागी कापडी मुठीने जोडून घाटी बनवली जाते. 2 घंटांमधील मूठ हाती धरून मुरळी खंडोबाची गाणी सादर करताना वाजवून नाचते. ही इतर पूजा प्रतीके वंश परंपरेने काही परिवारामध्ये देवघरात पूजली जातात, तर जागरणाच्या वेळी वाघ्या मुरळी यांच्याकडे असणाऱ्या या प्रतीकांची यजमान पूजा करतात. खंडोबाचे उपासक. तर आता आपण खंडोबाचे उपासक म्हणजे वाघ्या आणि मुरळी यांच्याबद्दल माहिती पाहूया. वाघ्या खंडोबास नवसाने अर्पण केलेल्या मुलास वाघ्या असे म्हणतात. तो खंडोबास विधिवत अर्पण केलेला असतो. वाघ्याचे 2 प्रकार पडतात. दार वाघ्या हा खंडोबाच्या नावाने भटकत आपल्या उपजीविकेसाठी वाघ्या ही वृत्ती म्हणून स्वीकारतो. भंडारी लंगर कोठंबा घेऊन तो देवाच्या नावाने वारी मागून व खंडोबाचे जागरण व इतर विधी करून मिळणाऱ्या उत्पन्नावर आपली उपजीविका करतो. तर घरवाघ्या भंडारी लंगर कोठंबा यांची देवघरात पूजा करतो व उत्सवाच्या वेळी ती धारण करतो. इतर वेळी उपजीविकेसाठी इतर व्यवसाय व नोकरी करतो. मुरळी खंडोबास अर्पण केलेल्या मुलीस मुरळी म्हणतात. हिचे खंडोबाबरोबर विधिवत लग्न लावलेले असते. काही महिला स्वतः खंडोबाला अर्पण होतात व मुरळीचे जीवन जगतात. मुरळी ही देवाची गाणी म्हणून वारी मागून व वाघ्याबरोबर जागरणात साथ करून मिळणाऱ्या उत्पन्नावर आपली उपजीविका करतात. धार्मिक विधी. कुळामध्ये परंपरेने जे धार्मिक आचार पिढ्यानपिढ्या चालत येतात त्यांना कुलाचार असे म्हणतात. तळी भंडार तांब्याचे ताम्हणात
खंडोबाचा टाक अथवा कलश ठेवून त्या ताम्हणात भंडारा घेऊन दिवटी पेटवली जाते. अनेक जण मिळून ते ताम्हण दिवटीबरोबर घेऊन उचलतात व येळकोटचा गजर करतात व ती आधारावर ठेवून सर्वांना भंडारा लावून प्रसाद दिला जातो. पुन्हा येळकोटचा गजर करत तळी उचलली जाते व मस्तकाला लावून दिवटी हातात घेऊन ताम्हण खाली ठेवले जाते. या विधीस तळी भंडारा असे म्हणतात. हा तळीचा विधी रविवारी, अमावास्येच्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी व खंडोबाचे देवकार्याच्या प्रसंगी करण्याचा प्रघात आहे. जागरण. खंडोबाचे कुलाचारामधील महत्त्वाचे अंग म्हणजे जागरण होय. आपल्या कुलदैवत खंडोबासाठी स्वतः जागून त्याला त्याचे उपासकाकरवी जागृत करून संतुष्ट करणे व आपल्या कल्याणासाठी त्याला प्रार्थना करणे म्हणजे जागरण होय. जागरणाचे प्राचीन संदर्भ हे 11व्या शतकापासून मिळतात. 5 पावली, तळी भंडार, चौक भरणे, घटस्थापना, कोठंबा, दिवटीपूजन इत्यादी करून शंकराच्या स्तुतीने वाघ्या जागरणास सुरुवात करतात व आपल्या गीतामधून देवाला जागरणस्थळी आमंत्रित करतात. पुढे गाण्यामधून खंडोबाच्या अवताराचे महात्म्य याचे रसपूर्ण वर्णन कथन करतात व गवळणीच्या माध्यमातून जागरण पुढे सरकते आणि बाणूविवाह, माळसा विवाह, मणिमल्लवध अशा खंडोबा चरित्रामधील विविध रूपे आपल्या गायन, वादन, नृत्य, संवादातून कथनकाद्वारे सादर केली जातात. रात्रीच्या पूर्वार्धाला सुरू झालेले हे भक्तिजागर उत्तर रात्रीपर्यंत चालते. नंतर लंगर तोडण्याचा विधी करून आरती केली जाते. ओझे उतरण्याच्या कार्यक्रमाने उत्तरपूजा होते व जागरणाचा विधी संपतो. रात्रभर चालणाऱ्या या जागरणाचे काळाच्या ओघात तासाभराचे व 5 नामाचे असेही प्रकार रूढ झाले आहेत. खंडोबा देवाची विविध पूजा पद्धतीने पूजा केली जाते. त्यामध्ये परापूजा, मानसपूजा, मूर्तीपूजा असे पूजेचे विविध प्रकार आहेत. परापूजा श्रेष्ठ, मानसपूजा मध्यम व प्रतिमापूजा कनिष्ठ मानली जाते. पण जनसामान्यांना भावणारी प्रतिमापूजा सर्वत्र प्रचलित दिसते. या पूजनात षोडशोपचारी पूजा व पंचोपचारी पूजा असे प्रकार आहेत. षोडशोपचारी पूजा म्हणजे विविध 16 उपचारांनी केलेले पूजन. या पूजेमध्ये 16 उपचार देवास देतात. विशेष प्रसंगी मंत्रोच्चारात ही षोडशोपचारी पूजा पुराणोक्त व वेदोक्त अशा प्रकारांनी केली जाते. यामधील पुराणोक्त पूजा विशेष प्रचलित आहे. खंडोबाची पूजा करताना अभिषेक विधीवेळी रुद्र अध्यायाची आवर्तने करून एकदशानी, रुद्र, लघुरुद्र, महारुद्र, अतिरुद्र हे करण्याची प्रथा आहे. षोडोपचारी पूजा पुराणोक्त व वेदोक्त पद्धतीने करताना प्रथम आचमन, देवता ध्यान, देशकलाचे उच्चारण, संकल्प हे करण्याचा प्रघात आहे. तर पंचोपचारी पूजा ही विविध 5 उपचारांनी केली जाणारी पूजा आहे. या पूजनामध्ये पुढील 5 उपचारांचा म्हणजेच गंध, पुष्प, धूप, दीप व नैवेद्य यांचा समावेश होतो. ज्या प्रतिमांना स्नान घालणे शक्य नाही अशा वेळी ही पद्धती प्रचलित दिसते. तर मंडळी, आजच्या भागात आपण खंडोबा भक्तीतल्या काही महत्त्वाच्या परंपरा आणि सेवांबद्दल जाणून घेतलं. या परंपरा आजही किती निष्ठेने पाळल्या जातात हे आपण पाहिलं. अजूनही या भक्तीत काही सुंदर प्रथा, काही खास पूजाविधी आणि काही लोकपरंपरा आहेत. त्यांची माहिती देखील आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. तर मग आजचा भाग इथेच थांबवूया. परंतु याच्या पुढचा दुसरा भाग पाहायला विसरू नका. तो नक्की पहा. आणि या व्हिडिओमधील ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. आणि आपल्या अविरत या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.